मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अनेकदा हे प्रकरण उजेडात आलं होतं आणि काही माजी आमदारांनी तर इतकंही म्हटलं होतं की मी आमदार नसतानाही मला 20 कोटीचा निधी मिळतो। अशात आता तुमची मागणी काय आहे की स्थानिक स्वराज्य महायुती स्ट्रॅटेजी दिसते त्या ठिकाणी निधी वाटप करून कसं आपल्याला भक्कम करता येईल, लोकांचे प्रश्न सोडवता येतील। या सरकारमधल्या लोकांनी म्हणजे प्रमुखांनी पैशाच्या जोरावर मतदार विकत घेण्याची जी नवीन योजना आणलेली आहे, त्यात अनेक योजना आहेत। पैसे द्यायचे आणि मतं विकत घ्यायचे, हे 5 कोटी रुपये ठेकेदाराच्या माध्यमातून परत त्याच आमदारांना वळवले जाते। हे जे 5 कोटी दिलेले आहेत, हे ठेकेदारांच्या कामाच्या नावाखाली पुन्हा त्याच आमदारांच्या हातामध्ये कॅश येईल आणि मग ती मतदारसंघामध्ये मतदार विकत घेण्यासाठी वापरली जाईल। हे गेले काही वर्ष सातत्यानं सुरू आहे आणि याच्यावरती आवाज सामुदायिकरित्या उठवावा लागेल। जसं आम्ही निवडणूक आयोगासंदर्भात एक भूमिका सर्व पक्षांनी घेतलेली आहे, मोठा मोर्चा निघतो आहे, त्या पद्धतीने ह्या विषयावर सुद्धा आम्हाला एकत्रित आवाज उठवावा लागेल। विधिमंडळाच्या अधिवेशनात तर हा प्रश्न उचलला जाईलच 100%, पण इतर सुद्धा लोकशाही मार्गातील आयुधांचा वापर करून या प्रश्नाला वाचा फोडली जाईल। व्हीआयपी कार्यक्रमासाठी ते ॲम्ब्युलन्स वापरले आणि जे जिल्हा रुग्णालय आहे त्यांचं असं म्हणणं की कंडिशनच नव्हती, 15 मिनिटांमध्येच तिचा मृत्यू झाला। त्यामुळे याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी मधल्या काळामध्ये एक ॲम्ब्युलन्सचं टेंडर काढलं होतं, विसरलात तुम्ही? किती कोटीचं होतं हा आकडा सुद्धा विसरला। 800 कोटीचं टेंडर ॲम्ब्युलन्ससाठी काढलं होतं। मग त्यातली एखादी ॲम्ब्युलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही? जनतेसाठी ज्या ॲम्ब्युलन्स आहेत आधी तुटवडा आहे। एकतर या 800 कोटीचे ॲम्ब्युलन्स अद्याप रस्त्यावरती आलेल्या नाहीत, पैसे हजम झाले। 108 नंबर करेक्ट ना? आणि गरिबांना अशा प्रकारे ठार मारायचं, जिल्हा रुग्णालयातली यंत्रणा वापरायची। तुम्ही इतक्या 800 कोटीच्या ॲम्ब्युलन्स विकत घेतल्यात ना, मग त्यातली तुमच्या ताफ्यात ठेवा ना एखादी ॲम्ब्युलन्स। आणि असं काय धाड भरली आहे या लोकांना ताफ्यामध्ये ॲम्ब्युलन्स ठेवायला? राष्ट्रपतींना ठेवली जाते, मला माहिती आहे, प्रधानमंत्र्यांना ठेवली जाते। हे कोण आहेत? माझ्या माहितीनुसार जो प्रोटोकॉल आहे सुरक्षा व्यवस्थेचा, त्याच्यामध्ये राष्ट्रपती जेव्हा परराष्ट्रातले जे प्रमुख येतात त्यांच्यासाठी, देशाच्या प्रधानमंत्र्यासाठी, उपराष्ट्रपतीसाठी ॲम्ब्युलन्स त्यांच्या ताफ्यात ठेवली जाते। पण हे राष्ट्रपतीच्याही वर झालेत सगळे किंवा मोदींच्याही वर झालेत, त्यातून त्यांच्या ताफ्यात आहे ना, मग माझ्या ताफ्यात का नाही? फडणवीसाच्या ताफ्यात 2 ॲम्ब्युलन्स आहेत, मग माझ्या ताफ्यात 4 ॲम्ब्युलन्स पाहिजे। अशी ही प्रोटोकॉलची स्पर्धा आपल्या राज्यात सुरू झालेली आहे, त्याच्यातून ही निरपराधांचे बळी गेलेले आहेत। राऊत साहेब, 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री सोलापुरात होते, त्यांनी स्वर्गीय सुधाकर परिचारकांच्या पुतळ्याचं अनावरण केलं। त्या एका रात्रीत फडणवीसांनी गेम फिरवल्याचं म्हटलं जातं आहे। महायुती 5 माजी आमदार हे फडणवीसांच्या संपर्कात आहेत, त्यातले महायुतीतच फोडाफोडी दिसते। 3 माजी राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपतूनच विरोध होतोय। स्वतः स्थानिक आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सगळेच त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करतात। मग त्याच्यावर तुम्ही सुभाष देशमुखांचं रिॲक्शन घेतली पाहिजे, त्याच्यावर तुम्ही अजित पवारांशी बोललं पाहिजे। त्यांचे आमदार किंवा माजी आमदार फोडले जात आहेत ना, आम्ही कशाला बोलायचं?